जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये धर्म विचारून अंधाधुंद गोळ्या घालून निष्पाप हिंदूंची हत्या केल्याप्रकरणी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली होती। त्या हाकेला नांदेडकरांनी उत्स्फूर्तपणे साथ देत नांदेड बंदला 100% प्रतिसाद दिलाय। सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने नांदेडच्या राज कॉर्नरपासून शहरातील मुख्य मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। काश्मीरच्या पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी केला, 28 नागरिक त्यामध्ये मारले गेले। त्याच्यामुळे देशामध्ये प्रचंड आक्रोश आहे। एक सनातनी विचाराचं नरेंद्र मोदींचं सरकार देशात आहे। मोदीजींकडनं पूर्ण देशाला अपेक्षा आहे। काल बिहारच्या मधुबनीमध्ये व्यासपीठावरून बोलताना नरेंद्र मोदींनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये पूर्ण जगाला संदेश दिला आहे की भारत आता शांत बसणार नाही। आम्ही पाकिस्तानमध्ये घुसू, अतिरेकी असतील, त्यांचे हक्क असतील किंवा पाकिस्तानी ISI संघटन असेल, या सगळ्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय भारत सरकार शांत बसणार नाही। आज आम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, शिवसेना व काँग्रेस पार्टी सर्व पक्षीय नांदेड बंद करून नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला आहे आणि आमच्या नागरिकाच्या पाठिंब्यावर येत्या 8 दिवसामध्ये नरेंद्र मोदी आमच्या आक्रोशाचं उत्तर देतील आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करतील। संबंध भारताच्या नागरिकांना आव्हान करेल की त्यांनी धर्म बघून गोळी मारली, त्यांनी पॅन्ट काढून गोळी मारली, त्यांनी जात आणि धर्म विचारून गोळी मारली। तुम्ही सेक्युलरवादी असाल, लिबराडू असाल, कुठल्याही पक्षाचे असाल, आता भारताचा नागरिक म्हणून भारताच्या सरकारच्या मागे उभारणं तुमचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिक हा सरकारच्या पाठीशी उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे। मी साहेबराव गायकवाड, जिल्ह्याचा महामंत्री आहे भाजपचा। ज्या आतंकवाद्यांनी धर्म विचारून पहलगावमध्ये जे क्रूर हत्या केली त्या निषेधार्थ आज आम्ही नांदेड बंदचं आव्हान दिलं होतं। यामध्ये सर्वपक्षीय होते। तुम्हाला आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर, बाजारपेठा बघितल्यानंतर लक्षातच येईल की सर्वांनी या घटनेचा निषेधात कडकडीत बंद पाळलेला आहे। आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे जे भ्याड कृत्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करतो, माझ्या पार्टीकडून जाहीर निषेध करतो। आणि ह्या पाकिस्तानचं जे पाठीमागून चाललेलं षडयंत्र आहे, मुस्लिम हिंदूंमध्ये वाद घडवण्याचं जे काम चाललेलं आहे, यांना आमचे देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब कडक जबाब देतील एवढे मी शाश्वत करू इच्छितो।